आणि एकंदरीत एका धावेने संघाच्या सर्जनशील केलं आणि धावपळीकडून धावसंख्या जोडली जाते ते एक धाव. 2 षटकांची मॅच अगदीच 2 षटकांची मॅच निश्चितच जर का आपण पाहिलं ना तर इथे एक धाव मात्र या ठिकाणी आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल वाघमारे, तेच तरार गोलंदाज. इथे मोठा फटका क्रॉस द लाईन, सुपर फटका, काय जबरदस्त एक क्लासिकल फटका या ठिकाणी आपण पाहतोय. कैलास वाघमारेच्या बॅट मधून हा ब्रँड आहे कैलास वाघमारेचा, हा निंबोडी टीमचा खऱ्या अर्थानं ब्रँड आहे. षटकार टाकला. एकंदरीत षटकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 अंकावरती. पण त्याच्या अगदी डाव्या साईडने गोलंदाजी करत असताना आपण पाहतो विशाल वाघमारे बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झाला. तर सामना फलंदाज कैलास वाघमारे पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू इथून जाईल. स्टोनलेग क्षेत्ररक्षक आपण अगदी पाहतोय अंकुश वाघमारेच्या हाताने जाऊन उसळतो. डॉट बॉलची संख्या झाली. खूप चांगली फिल्डिंगची सजावट केली. अगदी जस्टिनच्या मागे जर का आपण पाहिलं स्केलर फसली त्या सेकंड त्या विकेट किपर, त्यानंतर आपण पाहतो 38 सर्कलमध्ये एक मुळात्मक क्षेत्र खेळ आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर 38 सर्कलच्या बाहेर खूप चांगला पुढची सजावट. पुन्हा एकदा मोठा फटका, जोरदार स्ट्रोक या ठिकाणी आणि चेंडूला धाडले होते. खूप लांब होता प्रवास आणि चेंडू जाईल स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय 13 अंकावरती. चांगला फटका लांबी कार्पेट वरच खेळला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. निश्चितच मारुती वाघमारे यांच्या माध्यमातून खूप चांगली फील्डची सजावट केली गेली. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं ना अगदीच ते स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहिल्या आतापर्यंत 13 धावा स्कोर कार्ड वरती गोलंदाज तयार झाला. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तो मात्र डॉट बॉल 85 षटक क्रमांक 1 संपल्याच्या इशाराला. एकंदरीत पहिल्या षटकाचा वादळी खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 13 अंकावरती. आता एक षटक बाकी अगदी सेकंड मॅच मध्ये स्कोर करून त्याला बाय असणार आहे. इथे आपण पाहतो 13 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या. पहिल्या षटकामध्ये नंबर टीम एकल्या झालेल्या टीमची विरोधात खेळत असताना आता एक षटक त्यांच्याकडे आणि तिथेच या मॅच मध्ये स्कोर नक्कीच उभारला जाणार आहे. म्हणजे बघा या षटकामध्ये एकंदरीत किती धावा येतील. यावेळेस संदीपवरती दुसरे षटक कदाचित देवदास याच्यावरती विश्वास दाखवला करणार विशाल वाघमारेनं. आणि जेव्हा हे दोन खेळाडू एकत्र येतात ना एक मोठी ऊर्जा निर्माण होते या टीम मध्ये. चांगला खेळ आतापर्यंत चेंडू ठेवलाय, पण तो चेंडू सरळ जाऊन पोहोचेल विकेट किपरच्या अगदीच हातामध्ये. पंचांनी दंडित केली. इथून आला हा वाईट बॉल आणि वाईट बॉलची सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड 14 अंकावरती. गोलंदाज तयार. मात्र पुन्हा एकदा अगदी जिथे चुकी गेली, चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये जवळपास 100% डॉट बॉल होता. कदाचित त्या चेंडूवरती कोणती धाव लिहिली नव्हती, पण ते इथून सिंगल आल्या आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या पुढे जाऊन पोहोचत असताना 15 अंकावरती. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणारे वाघाची वाडी विपक्ष अगदीच खंडाला. तर त्याला टॉस साठी लागत यायचं, कारण हा स्कोर या ठिकाणी नक्कीच उभारला गेलाय. तर चला या वाघाचीवाडी संघनायक आणि विनंतीकरण खंडाला संघनायक लगे आपण टॉससाठी यायचं. इथे मोठा फटका फसतोय की काय, पण चेंडू 1 सीमारेषेच्या बाहेर येला 4 धावांसाठी दणदणीत चमकार. लॉस कोणत्याही विकेटची पडझड झाली नाही. नॉट आउट एकूण मोठा फटका, उंची जास्त लांब कमी, एक मोठा मासा घालायला लागू शकतो आणि तो विराट कॅच अप्रतिम झेल या ठिकाणी. सहजाच्या कमलाच्या फुलामध्ये जसा ब्रह्म जाऊन बसावा तसा झेल अगदीचा
मारा तयार देवीदास थोडीशी खराब कामगिरी करत असताना इथे मात्र मोठा फटका फसलाय परंतु या ठिकाणी फ्रीचा चेंडू सिंगल मात्र फास्ट आला रनआउटची संधी तो नेहमी आणि इथे घडलं काय मैदानच्या आतमध्ये अविनाशच्या पारीचा कदाचित इथे होईल आणि त्या इथे खऱ्या अर्थाने विकेटच्या पतन बॅक टू द आउट त्याच्या या विनंतीवर वाघाचीवाडी संघनायक आणि खंडाला संघनायक त्यासाठी खंडाला टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत वाघाचीवाडी संघनायक आपण प्ले टॉससाठी या चला अविनाश वाघ आपण टॉससाठी यायचे लगेच या जास्त वेळ नको स्कोर कार्ड वरती 22 धावा उभारल्या जात आहेत मोठा फटका या ठिकाणी आपण पाहतो हा देखील चांगला फटका मारुती इथे चूक करतोय मारुती वाघ मारे तर त्या सर्कलमध्ये थोडीशी खराब फील झाली आणि एकंदरीत धावा कंप्लीट केला जातो पुन्हा एकदा 2 धावा हरीश मास्ट्रायकरवरती मी बॅटर चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतो हरीश हा फलंदाज आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 24 धावा इथे मात्र जबरदस्त फटका खेळला एसटीच्या मागे स्केल बॉन्ड लाईनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार 28 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 2 षटकांचे एकंदरीत वाजवी खेळ या ठिकाणी संपुष्टात आला एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 28 येणारे 12 चेंडू आणि आव्हान असणारे 29 धावसंख्येच्या निंबोडे टीम 12 बॉल मध्ये बनवायचे 29 धावा अगदी निंबोडे टीमच्या वर्गामध्ये इकडे बोलावले टीमला 14.5चा रन रेट या ठिकाणी अगदी जर का या मॅच मध्ये बोलावले टीम जर का जिंकली तर त्यांना मात्र नक्की बाय मिळेल कारण हा स्कोर टीम जी उभारी आहे त्यांना मात्र बाय असणार आहे जर निंबोडे टीम जिंकली तर निंबोडे टीम बाय मिळेल जर बोलावले जिंकली तर बोलावले टीमला बाय मिळेल म्हणजे दोन्ही टीम साठी मात्र अगदी त्या ठिकाणी संधी अतिशय चांगला सामना 12 चेंडू 29ची गरज कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम अगदीच खूप चांगली फील्डची सजावट केली एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ मिड विकेट कव्हर सर्कलच्या बाहेर सजवलं तर गोलंदाजी मार करते गोलंदाज रोहन बॉलिंग ट्रॅक वरती तयार क्लीन बॉल दांडी गोल एक्स्ट्रा उद्दिष्ट केलं पहिल्या चेंडूवरती पहिलाच मोहरा या ठिकाणी टिपलाय आणि पहिला गोल्डन डकचा शिकारी ठरलाय तर फलंदाज बाद झाला विशाल बाद मारला
परंतु इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक विकेट आल्यानंतर विशाल वाघमारे बाद झाला. तसा मी बॅटर मैदानच्या आतमध्ये गेला. टीम मिटिंग नको, मॅच गेम ऑन करायची, टाइमपास नको. मी बॅटर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटर मैदानच्या आतमध्ये नितेश स्ट्राईक वरती. इथे मात्र खूप चांगला चेंडू मिस केला म्हणावं लागेल. वाईट बॉल. अगदी पंच दोन्ही हात जमणे समांतर करतात. पंचाने देखील अगदीच कवायत करायला भाग पाडले जाते आणि इथे अवांतर धावसंख्येला संघाचं श्रीगणेश केलं जाईल आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जोडली जाईल. ती मात्र एक धाव. येणारे आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये बनवायच्या तर तब्बल 28 धावा. कंपल्सरी चेसिंग ह्याच पर्यंत नियम. परंतु इथून 1-2 मोठे फटके. इथे खोलवर टप्प्यावर चेंडू होता. ऑफस्टमला चेंडू ठेवला होता. गोंडीतले त्यांनी विसली घेतली आणि चेंडू जमिनी लगत ना अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसवतो. याच डॉटवर अगदीच या ठिकाणी एक सिंगल धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. जवळपास जर का पकड निर्माण झाली असते या बॉलवरती तर कदाचित डॉट होऊ शकला असता, परंतु इथे सिंगल मिळालं आणि एकंदरीत सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या 2 अंकावरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा एकदा रोहन नाईक बॉलिंग ट्रॅकवरती पंचच्या अगदी डाव्या साईडनं 10-12 पावलांतर घेऊन पुन्हा तयार. पुन्हा एकदा चेंडू गॅदर केला जातो. चेंडू जाईल परंतु आउटफिट त्या दिशेने थोडस खराब आहे आणि इथे ओव्हर थ्रो जरूर झाला परंतु रन्स कम्प्लीट केले जाते. चिपके चपलाईने हरण्याच्या गतीने हरण्याच्या वेगानं एक वेगवान अद्भुत रनिंग या ठिकाणी आपण पाहतो. नितेश आणि सुनील वाघमारेच्या माध्यमातून रन्स कम्प्लीट झाले तर 2 आणि 2 अंकाने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 4 अंकावरती. एक ही दोगे से कुछ हासिल होने वाला नहीं. अगर जीत हासिल करनी तो यहाँ पे 14 चक्कर डालणं बहुत जरूरी आहे. अगदी त्या ठिकाणी चौकार षटकारांची आत्मबाजी करावी लागेल टीम ढिलवले संघाला. इथे मात्र बाहेर जाणारा चेंडू दर्शवला पंचांनी. अगदी त्या ठिकाणी सिंगल फाय डबलचा प्रयत्न रनआउटची संधी परंतु इथे रन्स कम्प्लीट झाले. पुन्हा एकदा 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 6 अंकावरती. 29 धावा इथे चेंज करायची आहेत आणि ते 29 धाव्यांच्या पाठलाग करायचे असताना धावा आतापर्यंत आल्या तर 2 धावा ऍड केल्यात. चेंडू शिल्लक आहेत 2. यस 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत 6 धावा. रोहन नाईक सामोरा फलंदाज सुनील वाघमारे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सामोरा. त्याच्या बॅट मध्ये ती ताकद आहे, त्याच्या मनगटामध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे सुनील वाघमारेमध्ये. ही मॅच फिरवण्याची ती क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे. परंतु इथून एखादा तरी मोठा स्ट्रोक खेळला गेला, एखादा तरी मोठा शॉट खेळला गेला, एखादा मोठा फटका या मॅच मध्ये आणू शकते टीम एकला बोलावलेला. परंतु इथे काय जबरदस्त गोलंदाजी केली रोहन नाईकने. कौतुकच पात्र गोलंदाज रोहन नाईक. इथे मात्र ऑलिम्पिक कार्पेट खेळण्याचा प्रयत्न परंतु ऑफस्टमला चेंडू ठेवला. गुण घेतला. खूप चांगली गोलंदाजी. लेंथ लाईन पहा, खूप चांगली गोलंदाजी. एकही चेंडू खराब टाकला न गोलंदाजीनं. प्रत्येक चेंडू जर का आपण पाहिला ना तर ऑफस्टमला ठेवलाय आणि यशस्वी ठरलाय गोलंदाजी रोहन नाईक. तब्बल एका षटकाचा खेळ संपला मित्रांनो. एका षटकानंतर धावाला तर 6. आता येणारे 6 चेंडू आणि बनवायचे ते मात्र 23 धावा. कंपल्सरी चेसिंग. आता मात्र प्रेशर मध्ये सध्याच्या घडीला टाकलं जाते. टीम ढिलवलेला निश्चितच यावेळेस काय लाजवाब गोलंदाजी केली रोहन नाईकने. जो प्रेशर होता बोलायला टीमवरती कदाचित असं वाटत होतं पहिल्या षटकामध्ये विशाल वाघमारे जेव्हा बॅटिंगला गेला ना त्यावेळेस असं वाटत होतं की या धावा चेस होऊ शकतात. पण जशी पहिल्या चेंडूवरती दांडी गोल झाली ना तिथे खऱ्या अर्थाने सामना पूर्णपणे मुंबई टीमच्या बाजूने झुकला असं म्हणावं लागेल. यावेळेस गोलंदाज तयार. संगीत दुसरे षटक. इथे मोठा फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. अगदीच नरेश नाईक मामाकडून रोहन नाईक साठी 100 मध्ये पारितोषिक जमा केलाय. अगदीच आपण पाहतो रन्स अलग 2 निलेश आणि कोटीतील दुसरा षटक हाताळताना आपण पाहतो निलेश वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती. कारण मुंबई टीमचा ब्रँड अगदीच वयाच्या अगदी जर आपण पाहिलं ना तर 11 ते 12 वर्ष वयाचा खेळाडू असताना मात्र त्याने चांगला सराव केला, चांगली प्रॅक्टिस केली आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थाने चांगल्या दिशेने नेऊन ठेवलं. आपल्या संघाला चांगलं नाव
मिळवून देण्याचा एक सिंहाचा वाटा असेल तर तो मात्र निलेश वाघमारेचा, कारण त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी कित्येक गेले सामने आपल्या टीमला विजय निश्चित करून दिले आणि त्याला मात्र साथ मिळाली यावेळेस आपण पाहिलं तर रोहन नाईकची. असे गुणवान खेळाडू या कैलास वाघमारेनं पारख करून आपल्या टीम मध्ये अगदीच या ठिकाणी तयार केल्या. त्यांचं देखील करूया कौतुक. इथून आला हा डॉट बॉलच्या साहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 9 अंकावरती. येणारे 4 चेंडू गरज असणारे ते 20 धावांची मिळून 2 षटकार आणि 2 चौकारांची गरज. चिंतामण पवार आणि राम भोईर चिंतामण पवार आणि राम भोईर यांच्याकडे निंबोडी टीम विजयी झाले असं 1,000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी असणाऱ्या अगदी कॅश प्राइज मात्र या ठिकाणी लगावला जाते, कारण पाठीराखी ऍप सपोर्टर्स आहेत, टीमचे सपोर्टर्स अगदी ज्या वेळेस आपल्या टीमला सपोर्ट करत असताना त्या त्यावेळेस टीम मात्र नक्कीच चांगली कामगिरी करत असते आणि एकंदरीत इथे आता मात्र टीम अडचणीमध्ये 3 बॉल आता 20 धावांची गरज आहे. संघ पूर्णपणे अडचणीने सापडला तो एकला बोलवले, परंतु जोपर्यंत शेवटचे जे टाकून होत नाही ना परंतु विजय कोणाच्या बाजूने जिंकेल हे सांगणे कठीण आहे. क्रिकेट हा सातत्याने रंग बदलणारा खेळ, हा क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे जोपर्यंत शेवटचा बॉल टाकून होत नाही आता मात्र चिचिन येथे खराब फिल्डिंग, अतिशय गटाचे प्रेक्षण अविनाश वाघमारेकडून असं व्हायला नको होतं, परंतु कुठेतरी खराब फिट झालं. अगदी तिथे टँके 13 धावा, शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडू इथून मात्र शिल्लक आहेत. धावा अद्याप पुन्हा एकदा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर, अगदीच कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा बंगला स्ट्रोक चौकार, परंतु इथून 4 रन्स मिळतील. किती झाल्या 17 ना. थँक्यू. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाठलाग करायची असताना 17 धावा स्कोर कार्ड वरती गरज असणाऱ्या अद्याप जर का आपण विचार केला 12 धावांची हा मोठा फटका, जोरदार काय जबरदस्त कामगिरी केली भन्नाट फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. इथून षटकाराला षटकाने टीमची टोटल धावसंख्या 23 अंकावर जाऊन पोहोचल्या. अगदी 6 धावेने परास्त झाले, टीम एकला भुलवल्या. टीमचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक.